नमस्कार, आपण पाहताय ठळक वार्ता। सध्या बदलापूर शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होतानाच पाहायला मिळत आहे। नुकतंच काही दिवसांअगोदर पूर्व परिसरातील MIDC कंपनीला आग लागण्याची घटना ताजी असतानाच बदलापूर पूर्व येथील कात्रप परिसरात रात्री 11 ते 11:30च्या सुमारास आग लागली। सदर घटना युवा नेतृत्व प्रथमेश पाटील यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क केला आणि अखेर अग्निशमन दलाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली। खरं तर या परिसरात कचऱ्याचे ढीग गेल्या अनेक महिन्यांपासून असल्याने आग लागली। यामध्ये मोठी हानी होता राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। यावेळी प्रथमेश पाटील यांनी घटनास्थळी पोहोचत आपली कर्तव्य दक्षता निभावली। प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं जात नाही आणि कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष देतच नाहीयेत। नगरसेवक असून येऊन बघून जातात, पण ते काम करायचं का नाही हे त्यांना कळतच नाहीये आणि आजही कळलं नाही। शेवटी अक्षरशः आग लागून गेली, त्यांनी स्वतः कोणतीही दखल न घेता त्या गोष्टीकडे लक्षच दिलं जात नाहीये। मी मनीषा आंबेकर, मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की स्मृती हॉस्पिटल इथं आग लागली। मला हनुमंत शिर्केंनी फोन केला तर मी जेव्हा बघायला आले तर इथं आग लागलेली होती। जवळजवळ हा वर्ष झाला कचरा पडलेला आहे, अजूनपर्यंत हा कचरा कधीच नेला नाही आहे आणि एरियाचे लोक पण सांगतात की जो पण इथं येऊन तो कचरा टाकतो। बरेच वर्ष झाला आहे, 2-3 महिन्याने 1 वर्ष झाला कचरा इथंच पडलेला आहे। कोणाचा प्लॉट आहे हा कोणालाच माहीत नाही आहे आणि खूप जुनी म्हणजे अक्षरशः ना एक जीवित हानी वाचली आहे। इथे 4 व्हीलर उभ्या होत्या, गाड्या उभ्या होत्या, बाजूला बिल्डिंग आहे, भरपूर लोक लहान मुलं राहतात। बराचसा कचरा तुम्ही बघू शकता, एकदा तिथे फिरवून घ्या सगळा किती कचरा आहे म्हणून। असे बरेच मोठी आग लागलेली ती, ह्या खांबा जर जळाला असते, ह्या खांब्यावरील लाईट असतात तर बरोबर खूप जीवितहानी झाली असती। आता अर्धा 1 घंटा झाला इथे। हे बघा माझी हातगाडी आहे वडापावची, बाजूलाच दाखवतो। आणि ह्या वडापावच्या मागे सगळं 2 ते 3 वर्षापासून पूर्ण कचरा भरलेला आहे इथे आणि या कचऱ्याचं ऑटोमॅटिक इथे आग लागली आणि काहींनी नगरसेवकाला सांगितलं की ह्या वडापाववाल्याने पेटलं म्हणून त्यांच्यामुळे लागली। प्रॅक्टिकल आता जे काय बघत असतील पब्लिक त्यांना विचारा आणि न्यूजला बी आणि बाकीच्यांना कळालं पाहिजे की कामं होत आहे की नाही होतं। 2-2, 3-3 वर्ष असं ना एवढा कचरा मागे सापा आणि डाऊन्स करून ह्या बिल्डिंगमध्ये मला वाटतं कायच नाव सत्यम प्राईज काय एका मुलाला इजा झालेली, त्यावेळेस पण कोणी दखल दिलेली नाही इथे। असाच 2 ते 3 वर्षापासून कचरा पडलेला आहे।